हरिओम. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या स्वयंपाकघरामध्येच अशा पावडरी आहेत की ज्या खूप औषधी आहेत आणि त्यांचे इतके फायदे आहेत की जवळजवळ कमीत कमी 50-60 हजार तरी आपले त्या पावडरींनी बरे होऊ शकतात. बघूयात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या जादुई पावडरी आहेत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, आपल्याकडे स्वयंपाकघरामध्ये सुंठ पावडर असते. सुंठ पावडर. दुसरी आहे मेथ्यांची पावडर. तिसरी आहे दालचिनी पावडर आणि चौथी आहे हळद पावडर. या चारही पावडरी एका छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये भरून आपल्या किचन कट्ट्यावरती त्या पाहिजेतच. आणि त्याच्यामध्ये अगदी छोटासा, म्हणजे तिखट मिठाच्या पाळ्यामध्ये असतो तसा चमचा घातलेला असला पाहिजे. बघा तुम्ही, सुंठ पावडर जी आहे ती आपल्या सांध्यांसाठी अतिशय उपयोगी आहे. कुठल्याही प्रकारचे सांधे दुखत असू देत, मग ते आमवातानी असू देत किंवा मग ते संधिवातानी असू देत, कुठल्याही प्रकारचे सांधे दुखत असू देत, थोडीशी सुंठ पावडर जर आपण सकाळी उठल्याबरोबर अनुषा पोटी घेतली तर आपल्याला सांधेदुखीमध्ये बराच फरक पडलेला जाणवतो. आता थोडी म्हणजे किती, तर या सगळ्या पावडरींचं प्रमाण जे आहे ते अगदी मात्रावत घ्यायचंय. जास्तही घ्यायचं नाही आहे, कारण औषध आहे. औषध समजून ह्या पावडरी घ्यायच्या. तर आपल्या अंगठा आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे त्याच्या चिमटीत मावेल एवढीच पावडर घ्यायची आहे आणि आपल्या पाण्यामध्ये घालून ती घ्यायची. पित्ताचा जर त्रास असेल तर कोमट पाण्यामध्ये घ्यायची नाहीये, नॉर्मल पाण्यामध्ये ही पावडर घ्यायची आहे. पण जर पित्ताचा त्रास नसेल तर इतर कुठल्याही प्रकृतीच्या व्यक्तींनी ही पावडर कोमट पाण्यामध्ये घेतली तरी चालणार आहे. तर सुंठ पावडर अतिशय उपयोगी आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण दालचिनी पावडर. दालचिनीची पावडर सुद्धा अगदी ह्या चिमटीत येईल एवढीच आपल्या पाण्यामध्ये घालायची आणि प्यायची आहे. दालचिनी पावडर ही हाय बीपीच्या सगळ्या व्यक्तींना खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा आपण जेव्हा रिपोर्ट्स बघतो त्यावेळेला वाईटवालं जे कोलेस्ट्रॉल असतं ते जास्त आलेलं असतं. बघा, डॉक्टर म्हणतात की कोलेस्ट्रॉल कमी करायला पाहिजे. अशा वेळेला सुद्धा सुंठ पावडर आणि दालचिनी पावडर दोन्ही पावडरी आपल्याला उपयोगी पडतात. आणि बीपीच्या व्यक्तींना तर दालचिनी पावडर अतिशय उपयोगी आहे. आणि दालचिनी पावडर ही बऱ्याच आजारांवर उपयोगी आहे, पण ती मात्रावत घेतली पाहिजे, जास्त घ्यायची नाहीये. अगदी थोडी सकाळी उठल्यावर घ्यायची. त्याच्यानंतर बघूयात आपण मेथ्यांची पावडर. मेथ्या ज्या आहेत त्या कडू आहेत, ती पण एवढीशीच पावडर अगदी घ्यायची आहे सकाळी सकाळी. हा जर कडू रस आपल्या पोटामध्ये गेला तर मधुमेही लोकांना खूप फायदे आहेत. कडू रस सकाळी सकाळी गेला तर आपण दिवसभरामध्ये जे काही कार्बोहायड्रेट्स म्हणा किंवा इतर काही खातो त्यामुळे आपली शुगर वाढत नाही, कंट्रोलमध्ये राहते. करून बघा, मेथी पावडर खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर मेथी पावडर म्हणा किंवा सुंठ पावडर म्हणा किंवा दालचिनी पावडर म्हणा, या पावडरी स्थूलता कमी करण्यासाठी पण अतिशय उपयोगी आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया हळद पावडर. तर हळद पावडर ही अतिशय अँटीबायोटिक आहे आणि कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्यामध्ये भरपूर क्षार आहेत. तर ही आपण सकाळी अगदी थोडी घेतली. मग ह्या तिन्ही पावडरींबरोबर कुठलीही पावडर जर आपण घेत असू त्याच्याबरोबर हळद पावडर चिमूटभर घेतली तर अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे हळद पावडर घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हाडांचीही कार्यक्षमता चांगली राहते. केसांची, पृथ्वी महाभूत ज्या ज्या ह्याच्यात आहे, केस म्हणा, नख म्हणा, हाडं म्हणा, तर हे चांगलं आरोग्य त्यांचं राहतं. म्हणून आपण हळद पावडरीचा पण उपयोग केला पाहिजे. सगळं मात्रावत घ्यायचंय, अगदी थोडं चिमूटभर, आणि आपल्या अगदी किचन कट्ट्यावरच या पावडरी ठेवायच्या आहेत आणि सकाळी सकाळी या घ्यायच्या आहेत. नक्की करून बघा. त्यानंतर आपण बघूयात आज की आता उन्हाळा खूप वाढतोय, त्यामुळे उन्हाळीचा खूप त्रास होतो किंवा काही काही महिलांना पाळीमध्ये खूप जास्त दिवस रक्तस्राव होतो, काही जणांना कमी दिवस होतो, काही जणांना
व्हाईट डिस्चार्ज जातो, असे जे काही मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात, तर ह्या सगळ्यांसाठी एक आपण काढा बघूयात की कसा करायचा आहे. उष्णता पण त्यांनी कमी होणार आहे आणि हे बाकीचे प्रॉब्लेम्स पण कमी व्हायला मदत होणार आहे. तर रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप असं टाकायचंय. बडीशेप नसेल तर 1 चमचा जिरेच टाका, किंवा जिरे नसतील तर 1 चमचा बडीशेप टाका, काही हरकत नाही. दोन्ही असतील तर अतिशय उत्तम. 1 ग्लास पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये हे दोन्ही टाकायचे आणि ग्लास झाकून ठेवायचा आहे. सकाळी सकाळी हे पाणी आपण प्यायचंय. तळाला, ग्लासच्या तळाला हे जिरे आणि बडीशेप तशीच राहते, त्याच्यामध्ये पुन्हा पाणी ओतून ठेवायचंय. दुपारी हे पाणी प्यायचंय, पुन्हा पाणी ओतून ठेवायचंय आणि रात्री त्यातलं पाणी पुन्हा प्यायचंय. त्यामुळे एकदा जिरे बडीशेप टाकलेलं पाणी आपण 3दा पिऊ शकतो आणि त्याच्यानंतर मात्र ते उरलेले जिरे आणि बडीशेप फेकून द्यायचे आणि पुन्हा रात्री दुसऱ्या दिवशी आपण हे भिजत घालायचंय. तर असं जर पाणी आपण दिवसभर पिलं तर आपला पूर्ण ट्रॅक जो आहे, 32 फुटाचं जे पूर्ण आतडं आहे आतलं, ते अतिशय स्वच्छ व्हायला मदत होते आणि मासिक पाळीमधले सगळे प्रॉब्लेम्स जाण्यासाठी सुद्धा या काढ्याचा उपयोग होतो आपल्याला. नक्की करून बघा, कारण उन्हाळा आता वाढतो आहे, शरीरामध्ये शीतता या काढ्यामुळे निर्माण होते. उष्णता कमी व्हायला हा काढा खूप उपयोगी आहे. निश्चितपणे करून बघा. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये असेच आपण घरगुती काही ना काही उपचार बघणार आहोत. मागचे काही व्हिडिओ आपण बघितले नसतील तर नक्की आवर्जून बघा. यूट्यूबवर त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ किंवा फेसबुकवरती पण त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ आहेत. नक्की आवर्जून बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. नमस्कार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.